थोडासा व्हिडिओ घ्या राहिला. गावातील ग्रामपंचायत गावठाण लंगापूर पुनर्वसन या ठिकाणी काही गरीब लोकांनी जे आपलं मूलभूत गरजा भागवण्यासाठी ज्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे असंच म्हणावं लागेल, स्पष्ट भाषेत अतिक्रमण पण ठीक आहे. पण गावातील काही उच्चवर्णीय लोक, प्रास्ताविक लोक, राजकारणी लोक या गोष्टीला जातीवादी दंगल घडवण्याचं काम करत आहे. तरी शासनाकडे आमची कळकळीची विनंती आहे की अतिक्रमण जर हटवायचं असेल तर 100% हे अतिक्रमण हटवलं पाहिजे. हे आमची सर्वांची पुरेपूर सहमती आहे. ठराविकच 4 किंवा 5 लोकांचं अतिक्रमण का हटवण्यात येते? आम्ही अनुसूचित शेड्यूल कास्टमध्ये येतो किंवा गरीब परिवारातील आहो किंवा आमच्या मागे कोणता नेता उभा नाही म्हणून आमच्यावर हा अन्याय होतो का, हा आम्हाला प्रश्न शासनाला मांडायचा आहे. तरीही जर अतिक्रमणमध्ये आम्ही आहो हे मान्य आहे आम्हाला, आणि ज्या नोटिसा निघाल्या आहे कोणाच्या स्तरावरून निघाल्या आणि कोणाच्या दबावाच्या खाली निघालेल्या, याची शहानिशा करून उपदंड अधिकारी साहेब यांनी शहानिशा करून याची आम्हाला जाणीवपूर्वक परत द्यावी, याचं उत्तर मिळावं. अन्यथा जर याचं उत्तर मिळालं नाही, आम्ही जन आंदोलन पॅंथर सेनेच्या माध्यमातून जिल्हाभर नव्हे तर ह्या महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन पेटू याची आश्वासिती देतो. आणि सर्व अतिक्रमण जे असेल ते हटलंच पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. पण ठराविक गरीब लोकांचंच का हटवलं जाते हा आमचा प्रश्न आहे. दीपक भाई केदार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाई केदार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पॅंथर सेनेचा विजय असो. राजूभाऊ वरगट तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आरिफ शाह जिल्हाध्यक्ष तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लवजी, जय पॅंथर.